भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोने आणखी एक यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. इस्रोच्या नॉटी बॉय नावाच्या रॉकेटच्या मदतीने INSAT-3DS या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय. हा भारताचा सर्वात आधुनिक हवामान उपग्रह आहे. यामुळे हवामानाची आणि नैसर्गिक संकटाची अचूक माहिती मिळू शकणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो चांद्रयान-4 लॉन्च करण्याच्या आपल्या योजनेवर अंतर्गत चर्चा करते. या संदर्भात ते एक युनिक डिझाईन आणि उच्च तंत्रज्ञान विकसित करत आहेत. एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली आहे. इस्रोचे अध्यक्ष शनिवारी GSLV-F-14 INSAT-3DS उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सोमनाथ म्हणाले की चंद्रयान 3 च्या यशानंतर अंतराळ संस्था भविष्यात चंद्रयान 4, 5, 6 आणि 7 मोहीम पाठवू इच्छित आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. सोमवारी सकाळी जवळपास 7 वाजता WTI क्रूड वाढून $79.19 प्रति बॅरलवर विक्री होतोय, तर ब्रेंट क्रूड $83.47 प्रति बॅरलवर ट्रेड करताय. देशात तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे आत्ताचे दर जारी केलेत. भारतात रोज सकाळी 6 वाजता इंधनांच्या किमतीमध्ये सुधारणा केली जाते. जून 2017 पूर्वी किमतींमध्ये सुधारणा ही 15 दिवसांनंतर केली जात होती. राजस्थानच्या जैसलमेर मध्ये भारत पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या पोखरण रेंजमध्ये काल भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 2024 अंतर्गत युद्ध आणि हल्ला करण्याच्या क्षमतांचे प्रदर्शन केले. हवाई दलाच्या 120 हून अधिक विमानांनी यावेळी कवायतींमध्ये सहभाग घेतला. यावेळी भारतीय बनावटीचे तेजस विमान, प्रचंड हेलिकॉप्टर आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र यंत्रणांनाही सहभागी करून घेण्यात आलं होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण संपादन परिषदेच्या बैठकीत बाय इंडियन अँड बाय अँड मेक इंडियन अंतर्गत 76,390 कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. रफ टेरेन फोर्कलिफ्ट ट्रक, ब्रिज बिल्डिंग टँक, चाके असलेली शस्त्रे, अँटी टँक गाइडेड मिसाइल्स आणि वेपन लोकेटिंग रडारचा विकास, उत्पादन आणि खरेदी आदींचा समावेश असणार आहे. बंगळुरूमध्ये 16 शाळांना मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. त्यामुळे शाळांमध्ये एकच खळबळ उडाली होती. हा ईमेल वाचल्यानंतर शाळेतच नव्हे तर पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही घबराट पसरली होती. तत्काळ सर्व शाळांमध्ये बॉम्ब शोधक पथके पाठवून तपास करण्यात आला. त्यानंतर या धमकीत तथ्य नसल्याचं निष्पन्न झालं. शहरात दहशत निर्माण करण्यासाठीच शाळांना हा ईमेल पाठवण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेने गाझा पट्ट्यातील रफाह शहराच्या संरक्षणासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करणारी दाखल केलेली याचिका जागतिक न्यायालयाने फेटाळली आहे. एवढेच नाही तर यापूर्वी गेल्या महिन्यात लागू केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी इस्रायलने करावी अशी सूचनाही जागतिक न्यायालयाने केली आहे. गाझा पट्ट्यातील पॅलेस्टिनींची सुरक्षा आणि संरक्षण जपण्यासह जागतिक न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करणे वांशिक नरसंहार विरोधी ठरावाअंतर्गत इस्रायलसाठी पूर्ण बंधनकारक आहे, असे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने म्हटलंय. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळवण्यास इच्छुक असलेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्क मधील न्यायालयाने मोठा दणका दिलाय. स्वतःच्या संपत्तीचे आकडे फुगवून सांगत गुंतवणूकदार आणि बँकांची अनेक वर्षे फसवणूक केल्याबद्दल न्यायालयाने ट्रम्प यांना $36,40,00,000 दंड ठोठावलाय. याशिवाय ट्रम्प यांना पुढील 3 वर्षे न्यूयॉर्क कॉर्पोरेशन मध्ये कोणतेही पद स्वीकारण्यास मनाई केली आहे. हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धादरम्यान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपलाच देशात घेरण्यात आलं आहे. राजधानी तेल अवीवमध्ये शुक्रवारी रात्री हजारो लोकांनी नेतन्याहू सरकारच्या विरोधात रॅली काढली. आंदोलकांनी इस्रायलमध्ये तात्काळ निवडणुका घेण्याची मागणी केली आणि सरकार केवळ स्वतःच्या फायद्यासाठी काम करत असल्याचं म्हटलंय. यावेळी काही आंदोलकांनी जाळपोळही सुरू केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे सर्वात महत्त्वाचे विरोधक अलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूने देशात निराशा आणि उदासीनतेचे सावट पसरले आहे. मॉस्कोमध्ये नवाल्नी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो फुले वाहण्यात आली आणि मेणबत्त्या पेटवण्यात आल्या, पण त्या रात्रभरातून तेथून हटवण्यात आल्या. दुसरीकडे त्यांच्या स्मृती दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मोर्चातील किमान 177 जणांना स्थानबद्ध करण्यात आलं.
नेपाळ पोलिसांनी मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि 11 भारतीयांची सुटका केली आहे, ज्यात बहुतांश विद्यार्थी होते. या पोलीस कारवाईत 8 भारतीय माफिया सदस्यांना त्यांच्या नेपाळी साथीदारांसह अटक करण्यात आली. या टोळीने 11 भारतीय नागरिकांना अमेरिकेत पाठवण्याचे खोटे स्वप्न दाखवून 2 आठवड्यांहून अधिक काळ ओलीस ठेवले होते. इराणमधील एका 30 वर्षीय व्यक्तीने देशातील दुर्मिळ सामूहिक गोळीबारात त्याचे वडील आणि भावासह 12 नातेवाईकांची हत्या केली आहे. त्याने सांगितले की ज्या व्यक्तीची ओळख पटलेली नाहीये त्याने कलाश्निकोव्ह असॉल्ट रायफल वापरली आणि नंतर दक्षिण मध्य प्रांत केरमनमध्ये सुरक्षा दलांनी त्याला गोळ्या घालून ठार केलाय. आरोपीने कौटुंबिक मतभेदांमुळे हा गुन्हा केलाय. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान प्रचंड घोटाळा झाल्याचं समोर येत आहे. पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी निवडणुका झाल्या आणि त्यानंतर निकाल समोर आले, पण त्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. पाकिस्तानमध्ये निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याची पुष्टी एका अधिकाऱ्यानेच केली आहे. रावळपिंडी विभागाच्या आयुक्तांनी आपल्या पदाचा राजीनामा देत मोठा खुलासा केलाय. त्यांनी दावा केलाय की इम्रान खान यांच्या अपक्ष उमेदवारांना हरवण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत निकालामध्ये हस्तक्षेप करण्यात आला. फेरफार करून PMLNच्या 13 उमेदवारांना विजयी करण्यात आल्याचा खळबळजनक दावा आयुक्तांनी केलाय. यशस्वी जयस्वालने पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांना बेकार चोप दिलाय. राजकोट कसोटीत पुन्हा एकदा त्याने 150हून अधिक धावांचा टप्पा ओलांडून भीम पराक्रम नोंदवलाय. 23 वर्षीय यशस्वीने आज महान फलंदाज सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी यांचा विक्रम मोडलाय. भारतीय संघाने पहिल्या डावात 126 धावांची आघाडी घेताना सामन्यावर पकड घेतली. भारताच्या पहिल्या डावातील 445 धावांच्या उत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर गडगडला. यशस्वी जयस्वाल व शुभमन गिल याने 201 चेंडूत 159 धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार पुन्हा एकदा अपयशी ठरलाय. शुभमन खेळपट्टीवर उभा राहिला आणि कुलदीप यादवने त्याला चांगली साथ दिली. त्याने शुभमनसह 98 चेंडूत 55 धावा जोडल्या. कौटुंबिक कारणामुळे तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अचानक माघार घेणारा अश्विन पुन्हा मॅच खेळण्यासाठी आल्याने चाहते खुश झालेत. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आणि प्रशिक्षक माईक प्रॉक्टर यांचे निधन झाले. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार माईक प्रॉक्टर हे वयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर एका रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू होती. या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. माईक प्रॉक्टर यांची पत्नी मरीनाने दक्षिण आफ्रिकेच्या न्यूज 24 वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार शस्त्रक्रियेदरम्यान माईक प्रॉक्टर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झालाय. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.